सीट बेल्ट जर असतील तर बांधून घ्या. आपण रेडी आहोत टेक ऑफ करण्यासाठी. परंतु समोर तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे हे विसरून चालणार नाहीये मयूर वाघमारे. आणि समोर फलंदाज करण अंबाला. अभिषेक कुमार दलोर मैदानाच्या आतमध्ये आता ती छाप सोडणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल एक्सप्रेस पायावर टाकला होता. हॅरी शीर्षासन करत असताना पंच सांगतायत व्हाईट बॉल आला. वेगाने चेंडू इथे टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जिथे आपण पाहतो ना मयूर वाघमारेने एक्स्ट्राने सुरुवात केली आहे षटकाची. 18 ला 5 आहेत. इथून परिस्थिती बदलेल त्यासाठी मोठे स्ट्रोक खेळणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते खेळण्यासाठी सज्ज झाला करण अंबाला. हॅरीची अशी अदाकारी पाहिल्यानंतर बाबा रामदेव देखील उद्या येतील आणि त्याचा ऑटोग्राफ घेतील तर आपल्याला आश्चर्य व्हायला नको. बॅकफुटला जात असताना चांगला कट शॉट थोडासा लेट खेळलाय. एकदम इथे दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा घेऊन जाईल करण अंबाला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा 20. त्या षटकामध्ये असं वाटू लागलं की धावा येत असताना पाहायला मिळतील निश्चितच. कारण करण अंबाला आता मात्र स्ट्रोक ऑफर निश्चितच करेल. कारण 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. इथून धावा तुम्हाला गोळा करणं गरजेचं आहे. एक मोठी टोटल उभी करण्यासाठी 20 धावा फलकावरती आहेत मयूर वाघमारे. करण अंबाला सध्या स्ट्रायकिंग एंडला. समोर मयूर वाघमारे ऑन साइडला फिरवलाय. बॉल डीप मध्ये फिल्डर आहे अमित नाईक. एक धाव तत्पूर्वी मिळताना दिसते. गाव कॉर्नर मिड विकेटला हा बॉल अडवलाय. एकच धाव येते करण अंबालाच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 21. 21 धावा. एक पेटन स्ट्रोक राहिला आहे करण अंबालाचा जो ऑन साइडला खेळत असताना आपण त्याला पाहिलं. त्यावरती केवळ एक सिंगल मिळाली. मोठा स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न तो सातत्याने करतो परंतु त्याला तितकंच यश आलेलं नाहीये. संघाची धावसंख्या 21 ला 5. हे या परिसरातलं नेतृत्व आदरणीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी तिथे आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात. अप्रतिम अशी स्पर्धा आपल्या समोर इथे रंगत असताना मॅचच्या आतमध्ये लागतोय. परत एक वेळा विकेट कीपरच्या हातात जाईल. आणखीन एक डॉट बॉलचं पर्सेंटेज सातत्याने वाढतंय. कुणाल सर कच्च्या गुरुचा चेला नाही हा खेळाडू. कारण एकाच वर्षामध्ये ज्याच्या नावावरती 2 कार पाहायला मिळाल्यात. रायगड प्रीमियर लीग असेल तदनंतर पिसरवेची नाईटची स्पर्धा तिथे त्याला मालिकेभराची कार मिळाली आहे आणि तो फॉर्मात आहे सध्याच्या घडीला. हे नाणं खडखडीत वाचतंय. नो डाऊट. श्रद्धांजली चषक पिसारवे येथे देखील त्याने चमकदार कामगिरी केली होती. 2 कार जिंकल्या त्या हंगामात त्याने. फुलर लेनचा बॉल होता. परत एक वेळा एक एक्सप्रेस बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय मयूर वाघमारे देवद एक्सप्रेस कडून. एक्सप्रेस डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. मयूर वाघमारे सातत्याने वेगाने चेंडू टाकतो. ऍक्शन रिप्ले पहा. खोलात टाकला. गोलंदाजाच्या सातत्याने आपण पाहिलं ना तर आविर्भाव त्याने ओळखल्यात. गोलंदाजी करत असताना त्याचा रिदम त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे परंतु त्याचे अपडेट सातत्याने येत राहतात एखाद्या ऍप्लिकेशन प्रमाणे आणि अपडेट करतोय तो गोलंदाजीमध्ये. 4 बॉल झालेत याही ओव्हरचे. फक्त 4च धावा या ओव्हर मध्ये आल्यात. पुढे स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल चाललाय. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. एकदम इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा कंप्लीट केल्यात. करण अंबाला डेंजर एंडला बॉलर एंडला धावत होता आणि त्या 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. दुसऱ्यांदा असं घडलंय या 5 ओव्हरच्या खेळामध्ये जिथे दुसऱ्यांदा या 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये करण अंबाला वेगाने धावतो. त्याला ठाऊक आहे एक दाव किती महत्वाची आहे आणि तो प्रयत्न करत असताना सातत्याने पाहायला मिळाला. भूषणने केलेल्या फ्लिक वरती जिथे 2 धावा आल्यात या षटकाचा विचार केला तर एकंदरीत 6 बनल्यात. 29 आहेत. इथून एखादा मोठा फटका मॅचचं मोमेंटम शिफ्ट करेल. एक मोठा फटका एक मोठा षटकार त्याच्यासाठी ही चर्चा सुरू आहे. तो आला परत एक वेळा मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं रेस्ट ऑफ इंडियाच्या दिशेने. परत एक वेळा बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. परत एक वेळा चांगली फिल्डिंग. नाही मिळणार धाव. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हर संपलेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर रेस्ट ऑफ इंडिया या टीमने धावा केलेल्या आहेत. आतापर्यंत स्कोर बोर्डवर 23. 5 फलंदाज बाद. वेदा विशाल जुईकर यांचा संघ आहे बेस्ट ऑफ रायगड. परंतु रेस्ट ऑफ इंडिया जिशा विशाल जुईकर यांचा संघ आहे ज्यांनी पुरस्कृत केलाय सध्या अडचणीमध्ये आहे. परंतु अडचणीवर मात करून तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आणि सर नक्कीच या ठिकाणी उत्तम गोलंदाजी जी रायगड टीम कडून होती आहे त्या रायगड टीमचे चाहते अर्थात रुपेशजी ठोंबरे यांच्या माध्यमातून रायगड टीमच्यासाठी भरभरून सदिच्छा या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत. पनवेल तालुका प्रमुख रुपेशजी ठोंबरे यांच्याकडून सदिच्छा. धन्यवाद. कट्टर समर्थक आहेत रुपेशजी ठोंबरे साहेब. आदरणीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांचे बाईक सम्राट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी देखील बाईक पुरस्कृत केलेले आहेत जसं काशीनाथ कान्हा पाटील यांनी दिलेले आहेत.
ते देखील बाईक या बॉलला षटकार मारला तर आमदार साहेबांकडून पारितोषिक आहे 5,000 रुपयाचं. आणि आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. आतापर्यंत 16 डॉट बॉल आलेले आहेत 5 ओव्हरच्या खेळामध्ये. प्रसन्न पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. करण अंबाला स्ट्रायकिंग एंडला. करण अंबालाने 7 धावा केल्यात. उडवला बॉल, चालला एक्स्ट्रा कव्हरला. तो चंद्रमा नभात, बॉल गेलाय ढगात. काटाकीर षटकार. अगर आपको भी स्टॉक मार्केट सीखना है और इन्वेस्टिंग शुरू करनी है तो सीखो ऐप डाउनलोड कर लो. इंस्टॉल नाउ पे क्लिक करो और अभी सीखो ऐप डाउनलोड करो. ट्रेंड ट्रैकर के साथ हम ला रहे हैं और भी पावरफुल टेक्निकल इंडिकेटर्स जैसे षटकार. वॉर्डर स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना करण अंबालाच्या बॅटमधून हा स्ट्रोक इथे पाहायला मिळालाय. तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेवणं म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. आता नडणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये षटकार आला त्याच्या बॅटमधून. लढतोय. क्रिकेट हे युद्ध आहे आणि हा खेळाडू योद्धा आहे. परत एक वेळा शॉर्ट बॉल, हुक शॉटचा प्रयत्न होता. बॉल मागे चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. क्रिकेट जर सगळ्यात मोठं युद्ध आहे तर या खऱ्या युद्धाचा योद्धा मैदानामध्ये लढण्यासाठी सज्ज आणि तो आहे करण अंबाला. अभिषेक कुमार दलोर. एक षटकार त्याने एक्स्ट्रा कव्हरला मारलाय. आणि या बॉलला जर का विकेट काढली तर पुन्हा एकदा आमदार साहेबांकडून या गोलंदाजाला 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया आमदार साहेबांचा हाही अंदाज खरा ठरतोय का. 29 धावा झाल्या. 29. एक षटकार आलाय. उडवला बॉल, यावेळेला ढगात लाइटिंग. बॉल सीमा रेषा पलीकडे. हा सुरळा उडीव, हा येतोय षटकार. आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब, तुम्ही पारितोषिक लावलं आणि तुमच्याच बंगल्यावर षटकार मारलाय असं मला वाटतंय. काय फटका होता, काय टायमिंग होतं. भव्य फटका, भव्य षटकार. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इसको लगा डाला तो लाईव्ह जिंगाला आला. करण अंबाला मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. एक एक्स्ट्रा कव्हरला, एक स्क्वेअर लेगला 2 षटकार त्याने मारलेत. टीमची धावसंख्या 35. म्हणून म्हटलं होतं पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, कुठेही जाऊ नका. करण अंबाला मैदानात आहे. या बाकी असलेल्या 3 चेंडूमध्ये जर का करण अंबालाची विकेट घेतली तर त्यामध्ये 3 बॉलमध्ये विकेट घेतली तर ऍडव्होकेट मनमीत पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. 35 धावा, 5 फलंदाज बाद. धावांचा आलेख आता उंचावतोय. इमारती आता उंच उंच उभ्या झालेल्या आहेत. ज्या पद्धतीमध्ये मैदानामध्ये बरसतोय करण अंबाला, परंतु आमचा जो स्केच आर्टिस्ट आहे विशाल, जो तलासरी पालघर जिल्ह्यातून आलाय, त्यांनी ही संपूर्ण क्रीडा नगरी रेखाटली आहे त्याच्या पेंट ब्रशने त्या कॅनव्हासवर. आणि पहा, ही एक मोठी कला आहे. या चेंडूवरती जर का फलंदाजाला बाद केले तर गोलंदाजाला आमदार साहेबांकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. 35 धावा फलकावर लागल्यात. 2 षटकार आलेत या ओव्हर मध्ये. 35, लॉस ऑफ 5 विकेट. करण अंबाला. पुढचा बॉल. ओ कटरचा वापर, अंपायरचा सिग्नल. परत एक वेळा हॅरी इन ऍक्शन. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. धावा झाल्या 36. डीआरएसचा वापर इथे करण्यात आलेला पाहायला मिळाला. मॅचचं मोमेंटम शिफ्ट व्हायला हवं होतं. कुणाल सर, आपण ज्याची चर्चा करत होतो, पहा ना, जिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला एक षटकार आला आणि तदनंतर हा पॉम्पूल. एकच डीआरएस आहे दोन्ही टीम कडे की 2 आहेत? 2 आहेत. 8 ओव्हरच्या मॅचला 2 आहेत. एक दोघांचाही गमावलाय. एक आहे. दरम्यान या ठिकाणी जे सुंदर असं चित्र पेंटिंग काढलं जात आहे त्या चित्रकारासाठी सन्मान्य दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. पहा, विशाल जो तलासरी पालघर मधून आलेला आहे आणि त्याने ते चित्र रेखाटले, त्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. दमदार आमदार असं नेतृत्व आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉल आहे, तो कायम राहील. आणि आता बॉलिंग करणाऱ्या टीमचे दोन्ही रिव्ह्यू त्यांनी गमावलेले आहेत. आता रिव्ह्यू नाहीये तुमच्याकडे. एक रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आहे. टीमची धावसंख्या 36. नाव चर्चेमध्ये आहे. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी, त्यांची संपूर्ण फाउंडेशन, त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते.
हलक्या हाताने ढकललाय, पुश करा, खुश रहा हे सांगतोय. सध्या तरी करण अंबाला एक धाव मिळवतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय. टीमची धावसंख्या 37. धीरोधार्तताही त्याच्याकडे तितकीशी चांगली पाहायला मिळाली आहे, कारण संयमाने खेळतोय. संयमाचा बाण फुटू दिलेला नाहीये, ठाऊक आहे त्याला, कारण रन्स आलेत या षटकामध्ये. एकंदरीत 14 धावा, कोणती जोखीम पत्करायची नाहीये. 17-37 धावा स्कोर कार्ड वरती आहे. इथून मॅच बनेल, धावा येतील त्या अपेक्षेने. मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल 20 वरती बॅटिंग करतोय करण अंबाला. 37 लॉस ऑफ 5 विकेट. आता कुठेतरी स्ट्राईक रेट वाढलाय करण अंबालाचा. पहिले 6 बॉल मध्ये 7 धावा केल्या होत्या, आता 10 बॉल मध्ये 20 झाल्यात. 200चा स्ट्राईक रेट. भूषण गोळेचा फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर खाली, झेल होण्याची शक्यता. भूषण गोळे आउट. 6वी विकेट गमावली आहे रेस्ट ऑफ इंडिया या टीमने. सुंदर. या ठिकाणी करण अंबाला यांची जर का गोलंदाजांनी विकेट घेतली तर त्या गोलंदाजासाठी पुनीत सेठ यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे 3 षटकार सलग घेतले तर देवेनभाई गंभीर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे आजच्या क्रीडांगणाचं उत्तम छायाचित्र काढणाऱ्या छायाचित्रकारासाठी RK अर्थात रोहन खोत यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आले आहे. धन्यवाद. 37 बनल्यात, 6 फलंदाज बाद झालेत. विकेट प्राप्त केली प्रसन्न पाटीलने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय श्रेष्ठ विद्याधर कदम, हेलिकॉप्टर बॉय ऑफ बांद्रा. वांद्रे या परिसरातील एक नामांकित खेळाडू ज्याने जहीर कालियाला शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये 3 षटकार मारले होते. एक तर शारजा इंटरनॅशनल स्टेडियमच्या छतावर आणि 2 बाउंड्री लाईनच्या बाहेर रोडवर, शारजा स्ट्रीटवर. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. हलक्या हाताने बॉल हवेत आहे. बॅटची कडा घेतलीये, बॅटचा चेहरा क्लोज केला. आउट होतोय श्रेयश कदम. आणखीन एक विकेट प्रसन्नाच्या खात्यामध्ये. ला 7वा धक्का. काय गोलंदाजी चालली आहे, काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. आगीचे गोळेच टाकलेत गोलंदाजांनी आणि 7वा धक्का इथे दिलाय. तो अर्थातच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत रेस्ट ऑफ इंडिया या टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश चिंगारी या बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतो आहे. 37 बनल्यात कुणाल सर. इथून एक्झॅक्टली एक पार्टनरशिप हवी आहे, मोठी धावसंख्या हवी आहे. एखादा बॅटर असा हवा जो करणला साथ देईल. करण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो. 10 बॉल 20 धावा, 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. तोच प्रयत्न करायला पाहिजे. करण अंबालाला जास्तीत जास्त या 12 बॉल पैकी किती वेळेला बॉलवर तो खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला येईल याच भोवती हा सामना पहिले सत्र रंगेल. हे महत्वाचे 12 बॉल मध्ये किती बॉलवर करण अंबाला स्ट्रायकिंग एंडला राहील, किती बॉल तो खेळतोय, किती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारतोय आणि किती टार्गेट सेट करतोय याच्याविषयी ती चर्चा होईल. परंतु आता धावा झाल्या 37. 37ला 7. वेळ बदलेल, वेळ निश्चितच येईल. वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही निश्चित बदलते. कशी असेल कोणाशी वेळ, येणाऱ्या 2 षटक सांगतील किती धावा येतील स्कोर कार्ड वरती. करण अंबाला तो त्याची वेळ ठरवेल. करण अंबाला एक महत्वाचा खेळाडू आहे. बॉलची मागणी सध्या मैदानाच्या आतमध्ये होतीये, कारण 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि बॉल वर तुम्ही एक नजर टाकली तर तिथे देखील MD ग्रुपचा एक लोगो प्रिंट करण्यात आलेला आहे. हे बॉल या स्पर्धेमध्ये वापरले जातात. एकदम छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे MD ग्रुप आणि महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनच्या माध्यमातून. 6 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आता हे जे चित्र आहे, ही जी पेंटिंग आहे अंतिम टप्प्यामध्ये. आणि सर एकच मिनिट तुमचा घेतोय. जर का या ठिकाणी करण अंबालाची विकेट घेतली, फक्त रनआउट वगळता या षटकामध्ये जर का विकेट घेतली तर
ऍडव्होकेट मनमीत पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि सलग 4 षटकार मारले तर आमदार साहेबांकडून 24,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 24,000 रुपयाचं पारितोषिक असेल 4 षटकारासाठी. 24,000 फॉर 4-6 तो करण अंबाला. पहिलाच बॉल वेगाने खेळण्याचा प्रयत्न होता, अपील केली आणि ती अपील उचलून धरलेली आहे. LBWच्या स्वरूपामध्ये आउट इथे घोषित करण्यात आलेला आहे. ऑन फील्ड अंपायर हॅरी यांनी हा डिसिजन दिलाय. फलंदाज करण अंबाला आउट आणि त्याच्यामुळे 8वी विकेट. हॅलो, या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातो आहे. आणि रिव्ह्यू सुरू आहे. परंतु जर का करण अंबाला याला जर का या गोलंदाजाने आउट केला असेल तर सन्मान्य राजू साळुंके साहेब यांच्याकडून 21,000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. आणि पुनीत शेठ यांच्याकडून देखील 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे जर का गोलंदाजाने आउट केला असेल तर. आणि मनमीत पाटील यांनी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केले जर आउट असेल तर. चला, टीव्ही अंपायरची इथे मदत घेण्यात आलेली आहे. ऑन फील्ड अंपायरने हा निर्णय आता शेवटी प्रलंबित ठेवलेला आहे. टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. कुणाल सर, गेली अनेक वर्ष तुम्ही सातत्याने समालोचन करता आहात, परंतु या स्पर्धेच्या इथे आल्यानंतर जो जनसमुदाय आणि जो प्रेक्षक वर्ग आपण पाहिला वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 मध्ये, असा जनसमुदाय याआधी तुम्ही कधी पाहिला होता का? या स्पर्धेचं आयोजन पाहता आणि नीटनेटकं आयोजन या स्पर्धेचं आहे. दुसरं पर्व आहे, परंतु या स्पर्धेने संपूर्णतः विक्रम आणि संपूर्णतः मोडीस काढलेले विक्रम पाहायला मिळालेत. नक्कीच. मगाशी कृष्ण सातपुतेने या प्रश्नाचं उत्तर दिलं. मी त्याच्यामध्ये नक्की भर घालेन. ज्या पद्धतीमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक राजू दादांची स्पर्धा, त्याचबरोबर आपण पाहिलंय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी नामदार उदय सामंत साहेबांची स्पर्धा, दीपक पवार साहेबांची ती स्पर्धा, आणि त्यातल्या त्यात आपण चर्चा करतोय या स्पर्धेची वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ही स्पर्धा. प्रचंड गर्दी, एक वेगळा फील येतो या क्रीडा नगरीमध्ये आल्यानंतर. एवढे प्रेक्षक पाहिल्यानंतर जास्त मोठी समालोचनाची कारकीर्द नाहीये माझी. फक्त 2012-13 सुरुवात केली होती. 12 वर्ष झालेत, परंतु या 12 वर्षामध्ये या प्रेक्षकांनी भरपूर काही दिले. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आणि त्याचमुळे ही स्पर्धा चर्चेमध्ये आहे. पाहूया, डिसिजन पेंडिंग आहे. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. बॉल बॅटला लागून पायाला लागलाय का याच्याविषयी सध्या चर्चा सुरू आहे पीसीआर रूम मध्ये, प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये. कारण ज्या वेळेला अंपायरकडे अपील केली त्यावेळेला करण अंबालाने सांगितलं होतं अंपायरला की माझ्या बॅटला ब्रश झालाय, परंतु शेवटी पंचांनी आउट दिला होता आणि त्याचमुळे DRS कॉल केला ऑन फील्ड अंपायरने. तो चेक केला जातोय. हे नियम फक्त प्रेक्षणीय मॅच साठी आहेत. कुणाल सर, आपण या मैदानाच्या गर्दीवरची जी चर्चा करतोय, परंतु सामना थेट प्रेक्षक घर बसल्या पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गाची जी आता संख्या आहे ना, ती 30,000हून जास्त झाली आहे. 30,000हून जास्तीचे प्रेक्षक वर्ग या सामन्याशी जुळलेले आहेत. रायगडकर आहेत, काही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना पाहण्यासाठी इथे आलेले पाहायला मिळतात. आणि प्रत्येकाला सामने पाहायचे आहेत, प्रत्येकाला धावा पाहायच्या आहेत, प्रत्येकाला षटकार पाहायचे आहेत, प्रत्येकाला करंची बॅटिंग पाहायची आहे. पाहूया, 37 धावा तर होत्या. स्कोर बोर्डवरती अपील झाली LBW साठी आणि ती उचलूनही धरली पंचांनी आणि त्यामुळे आता डिसिजन पेंडिंग आहे. सगळ्यांच्या नजरा त्या मेगा स्क्रीनवर खेळलेल्या आहेत. सगळेजण तिथे पाहतात निर्णय काय येणार आहे. एक दमदार असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहोत आणि त्यामध्ये ही प्रेक्षणीय लढत, एक एक्झिबिशन मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे.
आणि निर्णय काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळेल. 37 बनला आणि यासोबतच मैदानामधील थरार आपण सारेजण अनुभवत आहोत आणि मैदानातील हा थरार मला वाटते 30,000हून अधिक रसिक प्रेक्षक घर बसल्या पाहत आहेत आणि त्यांना हे देखील दिसतंय की आजच्या अंतिम सामन्यामध्ये जो महाविजेता असणार आहे त्या महाविजेतेच्या मालकाला अर्थात संघ मालकाला मिळणार आहे ती म्हणजे थार कार. आणि जे उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी आपला खेळ सादर करतायत त्यांना बुलेट आणि इतर बाईक देखील या ठिकाणी सन्माननीय दमदार आमदार आदरणीय महेंद्र दळवी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत. नक्कीच त्या प्रेक्षकांना हे दिसतंयच, परंतु मला असं वाटतं की उद्या आनंदजी महिंद्रा जे आहेत त्यांना देखील हे दिसेल. आणि जर या स्पर्धेमध्ये त्या मालकाला थार कार त्यांनी जिंकली तर उद्या आनंद महिंद्रा साहेबांचं एक ट्विट देखील येऊ शकतं, जे ट्विटरला येईल, एक्सला येईल. ते देखील या कारचा उल्लेख करतील की आमच्या कार अशा स्पर्धेमध्ये. जल्दी कर, बॉस का मूड कब ट्विस्ट हो जाए बताइए. ट्विस्ट से याद आया, ब्रेकफास्ट में भी कुछ ट्विस्ट करो ना. चीज टोस्ट. हाँ. नहीं. दिल ललचाए, दिमाग हिचकिचाए, इसीलिए सफोला मसाला ओट्स वेजी ट्विस्ट, होल ग्रेन ओट्स, रियल वेजीज और क्या मजेदार मसाले. तो बिंदास सफोला मसाला ओट्स बना, दिल को ना कर मना. 15 दिन से एक ही दिन में अटके हुए हम बहुत विकट मुसीबत में फंस गए. स्पर्धेमध्ये संघ मालकांना देखील दिल्या जातात. नॉट आउटचा निर्णय आलेला आहे. फुलर लेनचा बॉल होता आणि इथे नॉट आउटचा निर्णय आलेला आहे पीसीआर रूम मधून. आणि या ठिकाणी नॉटआउटचा निर्णय आल्यानंतर लगेचच करण अंबाला यांच्यासाठी ओजस आस्वाद पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. तर पहिला डॉट बॉल आलाय, DRS कॉल झाला. आलेला आहे. मॅच सुरू करा. चला लगेचच सामना सुरू करायचा आहे. दरम्यान मयूर वाघमारे यांनी उत्तम गोलंदाजी करत या ठिकाणी करण अंबालाला चकित केलं होतं आणि त्याकरिता पुनीत शेठ यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद. MD ग्रुप तथा श्री महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत असणारी स्पर्धा अलिबाग मुरुड व रोहा तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहित करणारी आणि रायगड जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतवर्षातील सर्वाधिक पारितोषिक असणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व आहे आणि त्यामध्ये एक्झिबिशनची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहत आहोत. सामना काही काळ थांबलेला आपण पाहतोय. अजूनही निर्णय प्रलंबित.
आणि दरम्यान या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये असणारे आमचे कुणाल दाते सर यांच्यासाठी आमचा मित्र ओमकार म्हात्रे यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक आपल्या सुंदर अशा समालोचनासाठी आलेले आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या समवेत या ठिकाणी या मंचावरून मी सर्वांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, त्याकरिता माझ्यासाठी देखील अर्थात प्रतिम सुतार यासाठी देखील ओमकार कडून 1500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. चला मॅचला आता सुरुवात होईल. दोन्ही संघ तयार आहेत. सामन्याला सुरुवात करण अंबालाला नॉट आउट घोषित करण्यात आलेला आहे. मॅच सुरू होईल. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग च पर्व दुसरं. शानदार पर्व यातच सर्व. अखंड परिश्रम MD ग्रुप, त्याचबरोबर महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत अलिबाग मुरुड रोहा तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणारी मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. तुमच्या समोर रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा तुमच्या समोर रंगते आणि त्यातला प्रेक्षणीय सामना तुमच्या भेटीला आलाय. तर पहिला डॉट बॉल आलाय अंपायर बरोबर. येस, पहिला डॉट बॉल इथे मेन्शन केला जाईल. चलो करण, पहला डॉट बॉल आ चुका है. बैटिंग करना है आपको प्लीज. प्रचंड जल्लोष प्रेक्षकांचा, उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा. आणि आता परत एक वेळा या सामन्याला सुरुवात होईल. तो ट्विस्ट आला, मॅच थांबली होती आणि परत एक वेळा तो सामना आता सुरू होतोय. रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध बेस्ट ऑफ रायगड. एकच मिनिट घेतो सर. या ठिकाणी रायगड टीमची आतापर्यंतची कामगिरी पाहता गुरुत्व महेश मोहिते यांच्याकडून रायगड टीमसाठी 25,000 रुपये या ठिकाणी देण्यात येत आहेत. भरपूर मोठी पारितोषिक लागतील, सातत्याने लागतील.
परंतु आता लगेच सामना सुरू करायचा आहे. दोन्ही टीम योगेश पेनकर फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये ॲज अ विकेट कीपर. आणि या ठिकाणी वेशवी ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच महोदय आदरणीय गणेश गावडे मैदानामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आमदार साहेबांनी आपणास मंचावरती येऊन विराजमान होण्याची सूचना तथा या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. धन्यवाद. पहिला डॉट बॉल. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. करण अंबाला परत एक वेळा तयार या सामन्यामध्ये खेळण्यासाठी. टीमची धावसंख्या 37. 7 फलंदाज बाद आहेत. 8 ओव्हरचा सामना. परत एक वेळा मॅच सुरू होईल. अंपायर हॅरी तयार. करण अंबाला तयार. बॉलिंग मार्कवर मयूर वाघमारे तयार. दुसरा बॉल या 7व्या षटकातला करणसाठी. क्लीन बॉल्ड. दांडी गोल. फलंदाज बाद. करण अंबालाची विकेट मयूर वाघमारेने घेतली आहे. फर्निचर तोडलंय. लाकूड तोड गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारे आणि गोरक्षेट कडवे मिळकतखार ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. झाला हा डॉट बॉल येतोय. म्हणजेच काय आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल मध्ये 13 रन. 15 चेंडू आणि 13 धावा. एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. उजव्या यशीच्या बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळतो आहे. भूषणने सामन्याचं अस्तित्व कायम ठेवलंय. किंबहुना खऱ्या अर्थानं आपण पाहिलं जो सामना झुकत होता त्याला या मॅच मध्ये आणलाय. मॅच बनणार याती मात्र शंका नाहीये. कुठे जाऊ नका प्रेक्षक वर्ग. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 15-13 उडवल्या. बॉल हवेत आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. जल्लोष होते. रत्नागिरी ते चिपळून भावा मार उचलून त्या टीमला 25,000 रुपयाचं पारितोषिक एक्स्ट्रा आहे वसीमभाई यांच्याकडून. आणि त्याचबरोबर आमदार साहेबांचे कट्टर समर्थक वकासभाई देखील इथे उपस्थित आहेत. एक मोठा फटका. चांगलं टायमिंग. भव्य षटकार. विश्वजित ठाकूर रायगडचा हार्दिक पंड्या मॅन फ्रॉम दिघोडे ठोकतोय. परत एक वेळा पुल केलाय. पॉवरफुल आहे. ब्युटिफुल आहे. डिलाइटफुल आहे. सक्सेसफुल आहे. षटकार आहे. स्कोर इज लेवल. सगळ्यांनी बाहेर थांबायचं आहे. सगळ्यांनी बाहेर थांबायचं आहे. प्लीज सगळ्यांनी बाहेर थांबायचं आहे. अजूनही फायनल बाकी आहे. एका धावेची आवश्यकता अजूनही आहे या मॅच मध्ये. करण अंबाला आपको हमारे स्टेज के पास आना है. त्याच्या बदली एक्स्ट्रा प्लेयर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. करण अंबाला स्टेज वरती घ्या. एक्स्ट्रा प्लेयर जाऊ दे मैदानाच्या आतमध्ये. कार्यकर्ते करण अंबाला स्टेजवर घ्या. म्हणजे बसायची व्यवस्था करून द्या. आणि या चेंडूला देखील षटकार मारला तर 500 रुपये आहेत. आपली मराठी भाषा आहे. जसे बोलणार तसे वळते. पोलिसांचा खाक्या रिमांडवर घ्या. आता इथे मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 1 रन. सामना आता समाप्तीच्या मार्गावर. यानंतर फायनलचा सामना प्रफुल्ल निलेश स्पोर्ट्स साखर विरुद्ध ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा या दोन टीमच्या दरम्यान अलिबागच्या विरुद्ध रोहा अशी लढत पाहायला मिळेल. 2 तालुक्यांची प्रतिष्ठेची लढाई आता अगदी थोड्याच वेळात तुमच्या भेटीला येईल. त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका. फायनलचा सामना पाहायला विसरू नका. 2 तालुक्यांची क्रिकेटची जुगलबंदी पाहायला विसरू नका. नेक्स्ट मॅच मध्ये एका धावेची आवश्यकता आणि हा सामना इथे फिनिश झालाय. बेस्ट ऑफ रायगड या टीमने नमवलंय. रेस्ट ऑफ इंडिया या टीमला अभिनंदन.